सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राचा आजचा शेवटचा दिवस असल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहेत। हमीभाव खरेदी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। सोयाबीन हमीभाव खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे। लातूर जिल्ह्यात 52 हमीभाव खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जाते। लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 16,84,170 क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले। अजूनही 4 लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे। त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रांना आणखीन मुदत वाढ मिळावी अशी मागणी आता शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने केली जात आहे। खरेदी केंद्राकडून फक्त 55 ते 60 हजार क्विंटल शेतकऱ्यांचा माल खरेदी केला गेला आहे आणि अद्यापही 50,000 पेक्षा जास्ती शेतकरी सोयाबीनच्या विक्रीसाठी रांगा लावून आहेत आणि गेल्या 8-10 दिवसापासून शेतकरी रात्र आणि दिवस खरेदी केंद्रावर बसून आहेत, तरी त्यांचा नंबर येत नाही। आणि आज कहर म्हणजे आज शेवटचा दिवस आहे आणि आज ही मुदत संपत आहे आणि गेल्या 4 महिन्यामध्ये जे शक्य झालं नाही ते 2-4 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये हे शक्य होणे नाही। कारण सरकार कधी बारदाना नाही, कधी सुतळी नाही म्हणून खरेदी केंद्र बंद ठेवतं। तर या सर्व शेतकऱ्यांचा जोपर्यंत माल खरेदी होत नाही तोपर्यंत खरेदी केंद्र बंद करू नये। आज मी माझं इथं वाहन आणून भाड्याचं आज 4 दिवस झालेत, तरी माझ्या सोयाबीनची अजून खरेदी केलेली नाही। सरकारनं जे सोयाबीन खरेदीचं धोरण आखलं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं सरकारचा म्हणजे इंटरेस्ट नाही असं ह्याच्यामध्ये दिसून येतंय। सोयाबीनची खरेदी अजून थोडी तारीख वाढवून यावी, लवकरात लवकर सोयाबीनची खरेदी करून घ्यावी, बारदाना उपलब्ध करून द्यावा। लातूर जिल्ह्यात 52 हमीभाव खरेदी केंद्र आहेत। या ठिकाणी खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। आजचा शेवटचा दिवस आहे खरेदीचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।